पालघर जिल्ह्यातील स्टेट बँकेमधनं तब्बल कंत्राटदारांची 111 कोटी रुपयांची अनामत रक्कम जी आहे ती काढण्याचा गंभीर प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे सतर्कतेमुळे रोखण्यात सुद्धा आलेला आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत जवार विक्रमगडचे माजी आमदार जे आहेत सुनील भुसार आपल्याबरोबर आहेत। सुनील भुसाराजी, खरं तर तुम्ही हा आरोप करतायत की राजकीय पक्षांशी कनेक्टेड असलेल्या लोकांनी हा सगळा प्रयत्न केलेला आहे। खरं तर हा नेमका घडलेला प्रकार काय आणि कोण राजकीय व्यक्ती आहे जो कनेक्टेड आहे? नाही, हे आरोप हा नाही, सत्यता आहे। यामध्ये आपल्याकडे पुराव्यासहित आपण त्या ठिकाणी बोलतोय। 111 कोटी 63 लाखाची रक्कम ही ओवी कंस्ट्रक्शन जे विक्रमगडचं आहे, विक्रमगडचे नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडोळे यांचे हे ते कंस्ट्रक्शन चालवतात, त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठीचं पत्र डिमांड ड्राफ्ट बँकेकडे गेलं आहे, कार्यकारी अभियंता आणि अकाउंट ऑफिसर यांच्या सहीने। त्यामुळे आरोप नाही, हे सत्य झाले म्हणजे प्रूफ झालेला विषय आहे। फक्त बँकेच्या अधिकाऱ्यांना एवढं समजा एकाच संस्थेला, एकाच ठेकेदार एजन्सीला 111 कोटीची फक्त अनामत रक्कम द्यायची म्हणजे जवळपास त्याच्या आधी 1200 ते 1500 कोटीची बिलं झाले असतील। त्यातलं जे 2-3% आपण जे शिल्लक रक्कम ठेवतो सुरक्षा अनामत म्हणून, त्याची रक्कम जर 111 कोटी असेल तर या एजन्सीला याच्यापूर्वी 1000-1200 कोटीची बिलं दिले गेलेली आहेत। असा त्याचा अर्थ आहे ती कामं कुठं झाली हा सुद्धा एक नवीन प्रश्न तयार होतोय। आणि राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून ह्याच हे नगराध्यक्ष आहेत, त्यांचा मेहुणे निलेश सांबरे आहेत, त्यांच्याही अनेक चौकशा मागील काळात सुरू आहेत। त्यांना मागच्या काळामध्ये ब्लॅकलिस्ट का करू नये म्हणून नोटीसही तत्कालीन सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं। त्यामुळे या सगळ्यांमध्ये यांचा हातखंडा आहे। यांचं कामच आहे खोटी बिलं काढणं, या अशी अनामत रकमेची खोटी बिलं काढणं यांचं हे कामच आहे। आणि त्यामुळं अशा अनेक त्यांनी गैरमार्गाने कमवलेले पैसे राजकारणामध्ये वापरायचे, लोकांना दाबण्याचं काम करायचं आणि धाक दप्पटशा दाखवून अधिकाऱ्यांच्या मानेवर बंदूक ठेवून त्या ठिकाणी अनेक मागच्या कामामध्ये अशा प्रकारे यांनी केलेले आहेत। अशी अनेक उदाहरणं आहेत, त्याचे पुरावेसुद्धा आहेत। त्यामुळं फक्त सत्तेचा फायदा घेण्यासाठी हे लोक सत्तेमध्ये जातात, अनेक वेळेला भूमिका बदलतात। जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्यामध्ये हे लोक जातात। आज ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ आहेत, परंतु ते आता आले, जेव्हा जेव्हा सरकार बदलली तेव्हा तेव्हा यांची पक्ष बदललेले आहेत। या एवढ्या मोठ्या रकमेचा अपार होत असताना जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांनी खासदारांनी यावर आवाज उठवलेला नाही। त्यामुळे ते सुद्धा त्यात सामील असल्याचा आम्हाला संशय आहे, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय अशा कुठल्याही मोठ्या रकमा वळती करण्याचा प्रयत्न होणं काही शक्य नाही। परंतु या सगळ्या संदर्भात अधिकारी वर्ग देखील तेवढाच मोठा जबाबदार असणार आहे, कारण की ही रक्कम काय अधिकाऱ्यांच्या सह्यांशिवाय कुठे बाहेर काढता येत नाही। मग त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणते अधिकारी सामील होते हे सगळी रक्कम काढण्याकरता मदत करत होते? नाही, आता स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारणा केली PWDला तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्ही दिलेले नाहीत। त्यामुळं खोट्या सह्या करण्याचा याच्यामध्ये विषय आहे, कारण आम्ही मूळ सही तपासली, जी नेहमी रेग्युलर सही करतात कार्यकारी अभियंता, ती सही आणि या सहीमध्ये तफावत आहे। त्यामुळं हे जे कोण ग्रस्त आहेत ज्यांच्या नावाने हा चेक DD काढण्याचा प्रयत्न झाला, यांच्या अनेक मागच्या केसेस आहेत की यांनी खोट्या सह्या तहसीलदारांच्या केलेल्या असतील, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केलेल्या असतील, उपअभियंत्यांच्या, यांची सगळी अंदाजपत्रकं खोट्या सह्यांनी असतात। यांचे लोकच खऱ्या बिलं फक्त यांची डिपार्टमेंटमध्ये येतात। इतक्या वर्षामध्ये आम्हालासुद्धा त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे, अख्खा जिल्हा हे सगळं ओळखून आहे। नगरपालिकेमध्ये कामं न करता बिलं काढली जातात, ते बिलं कधी मंजूर होतात ते काही विषय माहिती नाही। एक मोठा स्कॅम आहे आणि या स्कॅमच्या माध्यमातून हे सर्व मंडळी या ठिकाणी काम करतात आणि नको त्या गोष्टी करण्यासाठी यांना सत्तेचा आधार लागतो, ते घेतात। परंतु आता तुमची मागणी काय? आता हा सगळा अपव्यवहार तर जो आहे तो बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे सतर्कतेमुळे रोखण्यात तरी यश आलेलं आहे, परंतु आता हे करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आहे। याच्यामध्ये ओवी कंस्ट्रक्शनचे मालक जे आहेत त्यांनी हा सगळा प्रकार केला असा आमचा संशय आहे। आणि शेवटी त्यांच्या खात्यामध्ये 111 कोटी जाणार होते, ते त्यांना माहिती नाही। असं होत नाही, जोपर्यंत एजन्सी स्वतःचं बिल सबमिट करत नाही, डिमांड करत नाही की माझा अनुमत मला परत द्या, तोपर्यंत असा कुठलाही DD तयार होत नाही। त्यामुळे हे त्याच्यामध्ये ते स्वतःच मुख्य आरोपी आहेत असं माझं म्हणणं आहे स्पष्टपणे। आणि याच्यामध्ये त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर, संबंधितांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी आमदार सुनील भुसारा होते. खरं तर जव्हारच्या स्टेट बँकेमधनं जवळपास 111 कोटी रुपये कंत्राटदारांची जी अनामत रक्कम आहे ती काढण्याच्या संदर्भातला गैरप्रकार झाला, परंतु सुदैवाने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण गैरव्यवहार रोखण्यात बँकेच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे. परंतु आता हा जो प्रकार घडलेला आहे या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात जे कोणी शासकीय अधिकारी किंवा राजकीय मंडळी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती माजी आमदार सुनील भुसारा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.